शेतजमिनीचा जर पुरेपूर आणि उत्पादक वापर व्हायचा असेल, तर त्याच्याकरता त्या शेतजमिनीला जाण्या-येण्याकरता रस्ता असणं आणि तो पुरेसा आणि चांगला रस्ता असणं हे अत्यंत आवश्यक आहे. आता शेतजमिनी आणि त्याला जाण्या-येण्याचा रस्ता हा आपल्याकडे कायमच वादाचा आणि जटिल बनून राहिलेला विषय आहे. आता याच्या संदर्भात आपल्याकडे कायदेशीर तरतुदी नाही आहेत का? तर आहेत. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता असेल, मामलतदार कायदा असेल, त्यामध्ये शेतजमीन आणि त्याच्या रस्त्यासंदर्भात तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. पण या ज्या तरतुदी होत्या, या काहीशा अर्धवट आणि मोघम स्वरूपाच्या आहेत. मग रस्ता कुठून द्यावा, किती रुंद द्यावा, या संदर्भात त्याच्यात स्पष्टता नाही. बरं, बदलत्या काळामध्ये शेतीमध्ये सुद्धा आता तांत्रिक प्रगती होते आहे. आणि त्या तांत्रिक प्रगतीच्या अनुषंगाने जर तुम्हाला विविध यंत्र, अवजारं, वाहनं ही जर वापरायची असेल आणि त्यातनं शेतीचं उत्पादन वाढवायचं असेल, तर त्याच्याकरता ती वाहनं जाये करू शकतील एवढा रस्ता असणं गरजेचं आहे. पण आपल्याकडच्या सध्याच्या कायदेशीर तरतुदीत अशी कोणतीही स्पष्टता नाही. हा प्रश्न आणि याची जटिलता सरतेशेवटी सरकारने लक्षात घेतली आणि त्याच्या संदर्भात काल म्हणजे दिनांक 22 मे 2025 रोजी एक स्वतंत्र शासन निर्णय जाहीर केलेला आहे. आता हा शासन निर्णय काय म्हणतो? शेत रस्ता उपलब्ध करून देणे आणि त्याबाबत सातबारा उताराच्या इतर हक्क या सदरी नोंद घेण्याबाबत क्षेत्रीय अधिकारी प्राधिकारी यांना दिशानिर्देश देण्याबाबत असं या शासन निर्णय म्हणजे ज्याला आपण जी आर म्हणतो त्याचं नाव देण्यात आलेलं आहे. आता याच्या प्रस्तावनेत त्यात असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 143 किंवा मामलतदार कलम कायदा 5 यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तितक्याशा कालसुसंगत नाहीत आणि त्या अनुषंगाने जे प्रश्न उद्भवत आहेत त्या संदर्भात पुढील दिशानिर्देश द्यायचे शासनाच्या विचाराधीन होते. काय विचाराधीन होतं? तर एक, महाराष्ट्र जमीन महसूल संहिताच्या कलम 143 नुसार कारवाई करताना वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने पारंपरिक अरुंद शेत रस्त्यांऐवजी योग्य रुंदीचे शेत रस्ते उपलब्ध करून देण्याबाबत. ब, सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 143 अन्वये मंजूर केलेल्या तसेच मामलेदार कोर्ट ऍक्ट कलम 5 नुसार वहिवाटीच्या रस्त्यावरील अडथळा दूर करण्यासाठी मनाई हुकूम दिलेल्या शेत रस्त्यांबाबत अधिकृतपणे सातबाराच्या इतर हक्कांमध्ये नोंद करणं. आणि क, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आणि मामलतदार कोर्ट ऍक्ट या अंतर्गत अर्ज प्राप्त झाल्यापासून 90 दिवसांमध्ये त्या अर्जाचा निर्णय करणं. हे तीन त्यांचे जे उद्देश होते ते अत्यंत महत्वाचे आहेत. एक म्हणजे शेत रस्ता पुरेसा रुंद उपलब्ध करून देणं, दुसरं त्या शेत रस्त्याची इतर अधिकारामध्ये नोंद करणं आणि तिसरं या अर्जाकरता जे काही प्रकरण येतील त्याचं 90 दिवसात निकाल करणं. आता या उद्देशांच्या पूर्ततेकरता जो शासन निर्णय करण्यात आलेला आहे त्यातली आपण महत्वाची काही तरतुदी वाचून बघूया. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 143 नुसार कार्यवाही करताना सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने पारंपरिक अरुंद शेत रस्त्यांऐवजी किमान 3 ते 4 मीटर रुंद असलेले शेत रस्ते उपलब्ध करून द्यावे. शेतात जाण्यासाठी आणि शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेल्या रस्त्यांकरता पारंपरिक अरुंद पायवाटा किंवा बैलगाडी मार्ग आता मोठे कृषी अवजारे वाहतुकीकरता आणि शेतमालाच्या जलद आणि सुरक्षित वाहनाकरता अपुरा ठरत आहेत. तरी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 143 नुसार कारवाई करताना पुढील प्रमाणे कारवाई करावी. तर काय करावं? तर या संबंधित सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी तपासणी करून पारंपरिक अरुंद शेत रस्त्यांऐवजी किमान 3 ते 4 मीटर रुंद असलेले शेत रस्ते उपलब्ध करून द्यावेत. आता जुने जे रस्ते असतील त्याची पाहणी करून शेत रस्त्याची आवश्यकता तपासावी, अस्तित्वात असलेले नैसर्गिक मार्ग, पाऊलवाटा, इतर वहिवाटीचे मार्ग आणि भौगोलिक स्थानिक परिस्थिती तपासावी, शेजारच्या भूधारकांच्या वहिवाटीच्या हक्कांचा, अडचणींचा आणि आक्षेपांचा विचार करावा. या सगळ्या बाबी विचारात घेऊन वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने जर थेट योग्य रुंदीचा शेतरस्ता उपलब्ध करणे कोणत्याही कारणाने शक्य नसेल, परंतु रुंद शेतरस्त्याची आवश्यकता असेल तर इतर पर्यायी आणि सोयीस्कर मार्गांचा विचार करावा.
जरी तो थोडा लांबचा असला तरी चालेल. आणि ते देखील शक्य नसेल तर अपवादात्मक परिस्थितीमध्येच आवश्यकतेनुसार 3 ते 4 मीटर पेक्षा कमी, परंतु जेवढा जास्त रुंद शेतरस्ता उपलब्ध करून देणं शक्य असेल तेवढा रस्ता तो उपलब्ध करून द्यावा. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा, सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी कलम 143 आणि कलम 5 नुसार मनाई हुकूम दिलेल्या शेत रस्त्यांची अधिकृतपणे सातबाराच्या इतर हक्कांमध्ये नोंद करावी. सातबारा उताराच्या इतर हक्क या सदरात शेत रस्त्याची नोंद झाल्यामुळे त्या रस्त्याची कायदेशीर वैधता स्थापित होईल आणि भविष्यात शेत रस्त्यांच्या वादाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. तसेच जमीन खरेदी विक्रीच्या वेळेला संभाव्य खरेदीदाराला जमिनीवरील या महत्वाच्या हक्काची माहिती मिळेल. सबब सातबारा उताराच्या इतर हक्क या सदरात शेत रस्त्याची नोंद घेण्याच्या अनुषंगाने संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांनी पुढील प्रमाणे कारवाई करावी. 43 किंवा 105 नुसार आदेश पारित करताना सदर आदेशामध्ये रस्ता जात असलेल्या शेताचा गट नंबर, सर्वे नंबर, लांबी, रुंदी, दिशा, सीमा इत्यादी स्पष्टपणे नमूद कराव्या आणि त्याची इतर हक्कामध्ये नोंद घेण्याचे निर्देश द्यावे. अडथळा दूर करण्याकरता जे आदेश करण्यात येतील त्या अनुषंगाने शेत रस्त्यांची नोंद सातबाराच्या इतर हक्क या सदरामध्ये करण्यात यावी. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा की या संदर्भात जे सगळे अर्ज येतील त्यांचा निपटारा 90 दिवसात करावा, असा हा एकंदर शासन निर्णय आहे. आता आपण सगळ्यात पहिले एक लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा आपण कायदा आणि शासन निर्णय असं म्हणतो तेव्हा त्या दोन्हीमध्ये भेद असतो. कायदेशीर तरतूद ही एखाद्या शासन निर्णयापेक्षा कायम प्रबळ ठरत असते, वरचढ ठरत असते. मग उद्या जर 143 मध्ये काहीही कायदेशीर सुधारणा न करता असा नुसता शासन निर्णय काढणं पुरेसं आहे का, तर आजपर्यंतच्या माझ्या अभ्यासानुसार हे तितकंसं पुरेसं नाही आणि यांनी सगळे प्रश्न सुटायला म्हणावी तेवढी मदत होणार नाही. याच्याकरता जर उपायच करायचा असता तर मूळ कलम 143 मध्ये किंवा मूळ या अनुषंगाने त्या अंतर्गत नियम केलेले जे नियम आहेत त्यामध्ये सुधारणा करणं गरजेचं होतं. कारण 143 आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की 143 मध्ये जो काही निकाल होईल त्याच्या विरुद्ध दिवाणी न्यायालयामध्ये दाद मागता येते. आता दिवाणी न्यायालयात जेव्हा एखादा विषय जातो तेव्हा त्यामध्ये कायदेशीर तरतुदी विचारात घेतल्या जातात आणि शासन निर्णय हा काय कायदेशीर तरतूद करायचा राजमान्य मार्ग नाही. तुम्हाला कायदेशीर तरतूद करायची असेल तर कायद्यात सुधारणा केली पाहिजे, त्याच्याकरता विधेयक मंजूर केलं पाहिजे किंवा अध्यादेश काढला पाहिजे. म्हणून काही प्रकरणांमध्ये जिथे या 143च्या अंतर्गत जे काही आदेश होतील त्याला आव्हान मिळणार नाही तिथे या राज्य शासनाच्या निर्णयाचा नक्की उपयोग होईल. पण जिथे त्याच्या विरोधात आव्हान दिलं जाईल तिथे त्याचा तितकासा उपयोग होईल असं किमान मला तरी वाटत नाही. म्हणून हे जुजबी किंवा तात्कालिक काहीतरी करण्यापेक्षा कायमस्वरूपी सुधारणा जर त्यांनी कायद्यातच केली असती, कायद्यात असलेल्या अधिकारांचा वापर करून नियमच केले असते तर हा प्रश्न सुटायला अधिक प्रभावीपणे त्याची मदत झाली असती. पण तसं आपण जसं म्हणतो की काहीच नसण्यापेक्षा काहीतरी असलेलं बरं, तर तसं आजपर्यंत जे रुंदीबाबत काही म्हणण्यातच आलेलं नव्हतं ते किमान शासन निर्णयात का होईना त्याची एक तरतूद तरी आली. म्हणजे ज्यांना शेती करण्याकरता यांत्रिक प्रगती वापरायची आहे, यांत्रिक अवजारं वापरायची आहेत, त्यांना 3 ते 4 मीटर रुंदीचा रस्ता हवा आहे, तर ही मागणी करायची कशाच्या आधारावर हा जो प्रश्न होता तो प्रश्न या शासन निर्णयाने काही अंशी सुटेल, पण तो काही अंशीत सुटेल. आता या सुधारणेच्या अनुषंगाने 3 महत्वाच्या गोष्टी ज्या झाल्या त्या म्हणजे एक म्हणजे रस्त्याची रुंदी निश्चित झाली, दुसरं म्हणजे त्या रस्त्याची नोंद महसुली अभिलेखावर इतर हक्कात येणार आणि तिसरं म्हणजे 90 दिवसात या प्रकरणांचा निपटारा होणार. या तिन्ही मुद्द्यांची जर प्रभावीपणे कार्यवाही झाली तर या शेतरस्त्यांबाबतचे जे काही प्रश्न आहेत, जे काही विवाद आहेत ते कमी होण्याला किंवा ते सुटण्याला चांगल्यापैकी मदत होईल. पण आजपर्यंतची आपली एकंदर व्यवस्थेची कार्यपद्धती बघता किंवा या व्यवस्थेत बसलेले लोक बघता केवळ एक शासन निर्णय आला आणि सगळे प्रश्न सुटले असं काही होणार नाही.
आता कसं आहे, ज्याला प्रश्न सोडवायचा आहे, ज्याला लोकांकरता काहीतरी चांगलं करायचंय, त्या अधिकाराला हातात कागद मिळालेला आहे. पण आता त्या कागदाचा वापर तो करतो का, कसा करतो का करत नाही, हे ज्याच्या त्याच्या वृत्तीवर ठरणार आहे. कारण बरेचदा अशा प्रकरणांमध्ये प्रश्न हा कायदेशीर शक्तीचा नसतो, तर ती शक्ती ज्याच्याकडे आहे त्या माणसाच्या वृत्तीचा असतो. म्हणून या शासन निर्णयानंतर काय होतंय, काय होत नाही, ते आपण बघूयाच. याबद्दल आपली काय मतं आहेत ती सुद्धा कमेंटमध्ये मांडा. हा शासन निर्णय तुम्हाला हवा असेल तर त्याच्याकरता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तो शासन निर्णय डाउनलोड करू शकता. जर तुम्हाला ते जमलं नाही तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या ऑफिसचा क्रमांक सुद्धा दिलेला आहे. तिथे तुम्ही संपर्क करू शकता आणि या शासन निर्णयाची मागणी करू शकता. तो तुम्हाला मोफतपणे देण्यात येईल. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. धन्यवाद.